हरि ओम। आज आपण गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व आणि नियम व अटी पाहूयात। जय श्री दत्त दिगंबरा। आपल्या जीवनात सुख, शांती आणि श्रद्धेचा दीप कायम प्रज्वलित ठेवण्यासाठी श्री गुरुचरित्र हे अमृततुल्य ग्रंथ आहे। या ग्रंथाचे पारायण म्हणजे फक्त वाचनच नव्हे तर आत्मशुद्धीचा आणि गुरुकृपेचा मार्ग आहे। गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे, त्यासाठी किती अध्याय रोज घ्यावेत, पूजा कशी मांडणी करावी, नियम पाळावे जेणेकरून श्री दत्तगुरूची कृपा अनुभवता येईल। श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्याआधी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो। कधी सुरू करताना शुभ मुहूर्त बघावा। सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 9 या वेळात किंवा सायंकाळी 6 ते 8 ही वेळ सर्वाधिक पवित्र मानली जाते। सुरुवातीच्या दिवशी वाचनाच्या आधी संकल्प करावा, मी श्री गुरुच्या कृपेने इतक्या दिवसात श्री गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करीन, असा संकल्प उच्चारावा। पारायणाचे प्रकार असे आहेत: सप्ताह पारायण 7 दिवसाचे, त्रिदिवसीय पारायण 3 दिवसाचे, एक दिवसीय पारायण 1 दिवसात अखंड पारायण। सप्ताह पारायण सर्वाधिक प्रचलित आहे। प्रत्येक दिवशी ठराविक अध्यायाचा क्रम असतो। पहिला दिवस 1 ते 10 अध्याय, दुसरा दिवस 11 ते 20 अध्याय, तिसरा दिवस 21 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 40 अध्याय, सहावा दिवस 41 ते 47 अध्याय, सातवा दिवस 48 ते 52 अध्याय। सातव्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर उदक शांती, आरती व प्रसाद वाटावा। पूजा मांडणी आवश्यक साहित्य: पूजेसाठी स्वच्छ जागा, जमिनीवर पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ पिवळा कपडा अंथरावा व त्यावर चौरंग व श्रीगुरूची प्रतिमा ठेवावी। एक कलश, हार, धूप, दीप, नैवेद्य, तुळशीचे पाने आणि फळे ठेवावी। गुरुचरित्राचा ग्रंथ तो स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवावा। प्रथम गणपती पूजन करावे, त्यानंतर श्री गुरुपूजन, मग श्री दत्त पूजन करावे। धूप, दीप, फुले अर्पण करून श्री दत्तगुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करावा व ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी। ग्रंथ वाचण्यापूर्वी शरीर, मन आणि वाणी पूर्ण शुद्धता ठेवावी। वाचनाची ठराविक वेळ असावी। दीप लावून वाचनास सुरुवात करावी। सात्विक आहार घ्यावा। वाचन फक्त शब्दशः नव्हे तर अंतःकरणातून करावे। मनाची एकाग्रता ठेवावी। ग्रंथ पवित्र असल्याने त्यास नमस्कार करावा। वाचन संपल्यानंतर नैवेद्य दाखवा व सर्वांना वाटावा। सगळ्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे जप करावा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।